हे पैसे मिळाले, पण उर्वरित शेतकरी जे बाकी आहे त्यांना तात्काळ ते पैसे द्या, अशा प्रकारचे निर्देश मी त्यांना दिलेले आहेत. राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी आजच्या महत्त्वाच्या ठळक बातम्या व शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती सरसकट पैसे जमा होणार आहेत आणि शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची आणि दिलासा देणारी देखील बातमी आलेली आहे. ते पाहण्यापूर्वी खाली दिलेल्या पांढऱ्या कलरच्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला रोज अशाच महत्त्वपूर्ण बातम्या या चॅनलवरती पाहायला मिळतील. 5 दिवसात शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्या, शेतकऱ्यांना मदतीबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे जिल्हा प्रशासनाला आदेश. एकंदरीत जर पाहायला गेलं तर आता लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती नुकसान भरपाईचे पैसे जमा होणार आहेत. राज्यातील शेतकरी नागरिक यांना नैसर्गिक आपत्ती तसेच नुकसान भरपाई आदी मदतीचे वाटप कोणत्याही परिस्थितीमध्ये 30 जूनपर्यंत पूर्ण करण्याचे आदेश राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. राज्यात एका दिवसात 3.25 लाख शेतकऱ्यांनी भरला पीक विमा. जर पाहायला गेलं तर केवळ 24 तासात राज्यात 2,67,000 पीक विम्याची नोंद झाली असल्याने शेतकऱ्यांकडून खरीप हंगामातील पिकांचा 1 रुपयामध्ये पीक विमा भरण्यासाठी मोठा प्रतिसाद मिळत असल्याचे लक्षात येत आहे. राज्यात आतापर्यंत एकूण 15,15,000 शेतकऱ्यांनी पीक विमा भरला असून 15 जुलैपर्यंत विमा भरण्याची अंतिम तारीख आहे. अतिवृष्टीची मदत मिळण्यासाठी शेतकऱ्यांना ई-KYC करणे आवश्यक. जर पाहायला गेलं तर गत 2 वर्षातील विविध नैसर्गिक आपत्तीमध्ये झालेल्या शेतकऱ्यांच्या पिकाच्या नुकसानीसाठी शेतकऱ्यांना नुकसान भरपाईचे वाटप करण्यास सुरुवात झालेली आहे. त्यासाठी शेतकऱ्यांना ई-KYC करणे अनिवार्य आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी तात्काळ खात्याची ई-KYC करून घ्यावी असे आवाहन करण्यात आलेले आहे. केळी दरात आठवड्यात प्रति टन 3,000 रुपयांनी वाढ. पश्चिम महाराष्ट्रात केळीची चणचण, खरेदीसाठी व्यापारी शेतकऱ्यांच्या बांधावर. जर पाहायला गेलं तर राज्यात केळीच्या दराने गेल्या 8 दिवसातच टनात सरासरी 3,000 रुपयांनी उसळी घेतलेली आहे. सध्या केळीचे दर स्थानिक बाजारामध्ये 12,000 रुपये टनावरून 15,000 रुपयांहून अधिक वर झाले आहेत. सणासुदीच्या दिवसामुळे केळीला मागणी वाढल्याने ही दरवाढ होत आहे. पश्चिम महाराष्ट्रात तर केळी खरेदीसाठी व्यापारी उत्पादकांच्या बांधावर येत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. राज्यात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस. रत्नागिरी जिल्ह्यात बोरोंडी येथे सर्वाधिक 108 मिलीमीटर पावसाची नोंद. जर पाहायला गेलं तर राज्यातील पावसाचा जोर कमी अधिक होत आहे. कोकणात पावसाचा प्रभाव कमी झाला असला तरी तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडत आहे. रत्नागिरीतील बोरोंडी येथे सर्वाधिक 108 मिलीमीटर पाऊस पडलेला असून खानदेश, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भातही काही ठिकाणी मध्यम पाऊस पडलेला आहे. या पावसामुळे ओढे नाले खळखळून वाहू लागलेले आहे. कर्जमाफीसाठी ताकतोडा येथे शेतकऱ्यांचे उपोषण. एकंदरीत जर पाहायला गेलं तर सरसकट शेतकऱ्यांचा 7/12 कोरा करून कर्जमाफी द्यावी या मागणीसाठी ताकतोडा येथे शेतकऱ्यांनी बेमुदत उपोषण सुरू केलेले आहे. राज्यातील शेतकरी दुष्काळ, अतिवृष्टी आदी नैसर्गिक संकटामुळे आर्थिक अडचणीमध्ये सापडलेले आहेत. त्यामुळे सरसकट कर्जमाफी करावी अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. अधिवेशनात नमो शेतकरी योजनेचा 4था हप्ता होऊ शकतो जाहीर. जर पाहायला गेलं तर महाराष्ट्र राज्याचे पावसाळी अधिवेशन सुरू झालेले आहे. त्यामुळे या अधिवेशनामध्ये नमो शेतकरी महासन्मान योजनेचा पुढील हप्ता जाहीर होऊ शकतो आणि साधारणतः जुलैच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यामध्ये राज्यभरातील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होऊ शकतो असं सांगण्यात येत आहे. तूर लागवडीसाठी शासन रसावले, शेतकऱ्यांना मिळणार मोफत बियाणे. एकंदरीत जर पाहायला गेलं तर देशातील तुरीचे उत्पादन वाढवण्यासाठी केंद्र सरकारने या वर्षापासून तूर उत्पादन जास्त असलेल्या क्षेत्रामध्ये तूर लागवडीकडे शेतकरी वळावे म्हणून पेरणीसाठी मोफत बियाणे उपलब्ध करून दिले आहे. तर शेतकरी मित्रांनो, अशाच महत्त्वपूर्ण बातम्या रोज जाणून घेण्यासाठी आत्ताच खाली दिलेल्या पांढऱ्या कलरच्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.